कारण पहिल्याच पावसात पुण्याची दाणात दाण उडाली आहे। शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे लोहगाव वाघोली रोडवरील कर्मभूमी नगर, योजना नगर तसंच एअरपोर्ट जवळील खेसे पार्क, साठे वस्ती अशा परिसरामध्ये मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। तर साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी दिसतेय। पाण्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनं अडकून पडलेली आहेत, काही बंद पडली आहेत, त्यामुळे वाहन चालक सुद्धा पाण्यातून वाट काढण्यास घाबरत आहेत। तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। थेट आपण वैभवकडे जाणार आहोत। वैभव, गुड मॉर्निंग। आज पावसाची काय स्थिती आहे, काय अंदाज आहे आणि पहिल्याच पावसात पुण्याची दाणादाण झालेली पाहायला मिळते? वैभव, मनाली, पुणे शहराला आज येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जो पाऊस झालेला होता, जवळपास 4 तासामध्ये 101 मिलीमीटर पाऊस पुण्यामध्ये नोंदवला गेला आणि या पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडालेली होती सगळ्या शहरभर। पुणेकर जे रस्त्यावरती होते, घराकडे परतत होते, या सगळ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं। याचं कारण रस्त्यावरती जवळपास गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते वाहत होतं। एखाद्या नदीप्रमाणे रस्त्यांना स्वरूप जे ते आलेलं होतं आणि त्यामुळे जवळपास तास दीड तास सगळी वाहतूक खोळंबलेली होती। शहरातल्या अनेक ठिकाणी कमरे इतकं पाणी साचलेलं होतं। हे सगळं घडल्यानंतर पुण्यातल्या नालेसफाईचं गुपित जे आहे ते पितळ उघडं पडलंय। कशा पद्धतीनं नालेसफाई झाली याचं प्रशासनाकडून कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याचं कारण दिलं जातंय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज पुन्हा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलाय। यापूर्वी मान्सून पूर्व 2 पाऊस झालेले होते, तेव्हाही हीच परिस्थिती होती। लोहगाव सारख्या उपनगरांमध्ये तर अजूनही म्हणजे काल रात्री पाऊस झालेला होता। आजही तिथं गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते रस्त्यावर साचले। 12 तासांनंतर जवळपास पाणी रस्त्यावर साचू नये त्याची ड्रेनेजची कुठली सिस्टीम नाहीये आणि महत्वाचं म्हणजे महापालिकेचे अधिकारी तिकडे फिरकतही नाहीयेत। सर्वसामान्य पावसांमध्ये साधारणपणे अशीच परिस्थिती लोहगावमध्ये पाहायला मिळते। खरं तर हे खूप धक्कादायक आहे वैभव, जे तुम्ही म्हणालात महापालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी फिरकलेले नाहीयेत, अजूनही पाण्याचा निचरा झालेला दिसत नाहीये। तर वाहन चालक जे आहेत ते देखील पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत। पुण्याला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे।